श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा बसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 18 समास 3 नव्याने आपण हा समास सुरू करत आहोत। या समासाचं नाव आहे निस्पृह शिकवण। निस्पृह शिकवणामध्ये समर्थांनी या गोष्टीचा उल्लेख या आधी 2-3 समासामध्ये तो केलेला आहे, त्याची आपल्याला कल्पना असावी म्हणून सांगतो। यापूर्वी दशक 11 समास 10, दशक 14 समास 1, दशक 15 समास 2 यामध्ये निस्पृहाची समर्थांनी लक्षणं सांगितलेली आहे। त्यामुळे या समासाची पुनरावृत्ती जणू या समासात झालेली आहे, परंतु पुनरावृत्ती का केल्या जाते? कारण त्या गोष्टी आपल्या अंतरामध्ये चांगल्या प्रकारे त्यात बिंबवल्या गेलेल्या नाहीत किंवा आपण त्या पूर्ण अंगीकारल्या नाहीत, म्हणून त्या गोष्टीची पुनरावृत्ती संत करत असतात। जी गोष्ट आपल्याला कठीण वाटते ती पुन्हा पुन्हा करावी लागते, जी लवकर जमत नाही त्याचा विचार पुन्हा पुन्हा करावा लागतो, कठीण अभ्यास सारखा उजाळत राहावा लागतो, म्हणजे त्या गोष्टी आपल्या अंतरावर बिंबतात आणि मग त्याप्रमाणे मनुष्य आपलं जीवन धन्य करू शकतो। म्हणून समर्थांनी या समासामध्ये अगदी थोड्या शब्दामध्ये किती ओवी याच्यात आलेल्या आहेत? केवळ फक्त 20 ओवी याच्यात आलेल्या आहेत। 20 ओवीचा हा समास सगळ्यात लहान समास जणू काही आहे। आपण त्याचा विचार करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश दास म्हणे सावकाश विवेके पाहावा श्रीराम न पाहता उत्तम विवेक अवघा होतो अविवेक अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे श्रीराम हे आपले आपण केले आळसे उदास नागविले वाईट संगतीने बुडविले देखत देखता श्रीराम मूर्खपणाचा अभ्यास झाला बाष्कळपणे घातला घाला काम चांडाळ उठविला तरुणपणी श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। 4 ओवी वाचल्या मी। समर्थांनी पहिल्या ओवीत दुर्लभ शरीर शब्द वापरलाय। आद्य पूज्यपाद शंकराचार्यांनी आपल्याला 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या आहेत, त्यापैकी मनुष्यत्वम, दुसरं मुमुक्षत्वम आणि तिसरं महापुरुष संश्रय। हा 3 गोष्टी दुर्लभ आहे आणि त्यातला पहिला दुर्लभ शब्द आहे दुर्लभम दुर्लभम दुर्लभम। 3 गोष्टी दुर्लभ आहेत, त्यातली पहिली गोष्ट आहे मनुष्य देह दुर्लभ आहे। जी गोष्ट आम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही आहे त्याचा विचार आम्ही केला पाहिजे। जी आमच्याकडे सतत येते त्याचा विचार आम्ही करणार नाही, कारण ते सहज उपलब्ध आहे। म्हणून मानव देह हा दुर्लभच आहे। 84 लक्ष जीव योनी फिरून माणसाचा हा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे। म्हणून 84 लक्ष जीव योनीत मध्ये माणसाच्या प्रगतीचा कुठलाही मार्ग उपलब्ध नाही आहे। पण या 84 लक्ष जीव योनीमध्ये मानवच एक योनी अशी आहे की त्या मानवाला आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार आपल्या प्रयत्नाने
आपल्याला स्वतःची प्रगती करता येते आणि त्या प्रगतीचा उच्चांक म्हणजे ब्रह्मप्राप्ती आहे. भौतिक शिक्षण, मग आध्यात्मिक शिक्षण, पहिलं प्रपंच, मग परमार्थ, आणि परमार्थाचा उच्चांक म्हणजे प्रत्यक्ष मी परब्रह्म आहे याची अनुभूती. म्हणून समर्थ म्हणतात, दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य. ते सुलभ नाही आहे, सहज भेटणार नाही. याचा करू नये नाश, दास म्हणे सावकाश विवेक पाहावा. म्हणून याचा नाश करू नका. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. आपलं देह सोडण्याची इच्छा होणार नाही तरी सुद्धा आपल्याला देह सोडावा लागणार, अशी अवस्था प्रत्येकाची येणार आहे. माझी मरायची इच्छा नाही आहे पण मरण येणार आहे. मरण हा तो चुकेना, देह वाचविता वाचेना. म्हणून मनुष्य देह हा दुर्लभ आहे. त्याला ठरलेलं आयुष्य आहे. शतवर्षे वय नेमिले, 100 वर्षाचं वय नेमिले. आयुर्वर्ष शतम नृणाम परिमितम. 100 वर्षाचं आयुष्य आहे. त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसाने किती वर्ष आपण अभ्यास केला पाहिजे. समर्थ म्हणतात की त्यातील काही भाग तर असा आहे की बालपण नेणता गेले, तरुणपण विषयात गेले आणि म्हातारपण आजारात गेले. हातात काय शिल्लक राहिलं? हातामध्ये काही शिल्लक राहणार नाही. म्हणून आम्हाला जिथे जिथे संधी मिळेल आणि जो जो दिवस आमच्यासाठी अभ्यासासाठी, प्रगतीसाठी, उन्नतीसाठी मोकळा असेल, तो दिवस आम्ही तो निवडला पाहिजे. ज्याप्रमाणे महिनाभर काम केल्यानंतर आम्हाला पैसे प्राप्त होतात, पगार मिळतो, त्यातले काही पैसे आम्ही संग्रह करून ठेवतो. त्या संग्रह केलेल्या पैशाचा फायदा आम्हाला कठीण प्रसंगी येतो. तसा आम्हाला आयुष्य मिळालंय. त्या आयुष्यामध्ये पहिला दिवस 24 तासाचा जर तुम्हाला मिळालाय, त्यातला काही वेळ असा काढून ठेवला पाहिजे की जो आम्हाला आमचा परलोकाचा मार्ग सुकर करेल. मग तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार आणि हळूहळू साधनेच्या सामर्थ्यानुसार आपण तो वेळ वाढवू शकाल. पण किमान दिवसातून तासभर तरी वेळ असा काढला पाहिजे की ज्या तासभरामध्ये आम्ही थोडी शांततेने पूजा केली आहे, थोडं शांततेने जप केलेला आहे, थोडं नामस्मरण केलेलं आहे, थोडं ग्रंथांचं थोडं वाचन केलेलं आहे, सत्पुरुषांचं थोडं ऐकलं आहे, असं काहीतरी करता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की याचा करू नये नाश, दास म्हणे सावकाश विवेक पाहावा. तो विवेक पाहणे या शब्दाचा अर्थच भगवत प्राप्तीसाठी काहीतरी आपण करणे. आता जितकी लवकर तुम्हाला भगवत प्राप्ती पाहिजे असेल तितका तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागणार. तसा एखाद्या विद्यार्थ्याला चांगल्या पोस्टवर जर जाऊन नोकरी करायची असेल तर त्याला बालपणापासून अभ्यास करावा लागतो. तेव्हा कधी त्याची एक दिवस असा येतो की त्याला उत्तम नोकरी मिळते. जितका कठीण अभ्यासक्रम तितका अभ्यास वेळ जास्त द्यावा लागतो. मग या सगळ्या प्रापंचिक असलेल्या अभ्यासामध्ये जर कठीणता आणि सुलभता आपण पाहतो, तसं अध्यात्म आहे तसं पाहिलं तर कठीण आहे. मग त्याच्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, न पाहता उत्तम विवेक, अवघा होते अविवेक, अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे. रंक म्हणजे गरीब, रंक म्हणजे भिकारी. काय भिकाऱ्यासारखं व्हावं माणसानी? प्रपंचामध्ये संपन्न असावं आणि परमार्थामध्ये मस्त असावं. प्रपंच आणि परमार्थ समर्थांनी मोठा आनंदाने त्यांनी चालवायला सांगितलाय. प्रपंचाचा तिटकारा नाही, पण त्या प्रपंचाची आसक्तीही नाही. दोन्हीचा आपल्याला मध्य गाठता आला पाहिजे.
तो मध्य ज्या माणसाला गाठता येईल तो मनुष्य नरदेहामध्ये येऊन धन्य होतो. पहिली गोष्ट, आपण सतत शिकलो पाहिजे, सतत अभ्यास केला पाहिजे. आज माझा दिवस नवीन निघालेला आहे, आज मी नवीन काही शिकलो आहे का? मग शिका. जर आम्ही काही शिकलो नाही दिवसभरामध्ये तर आजचा दिवस आमचा वाया गेला असं समजा. जर साधक लहान असेल तर तो अभ्यासाचा विचार करील, तोही साधकच आहे, तो विद्यार्थीच आहे, विद्येची इच्छा करणाराच आहे. अर्थी म्हणजे इच्छा करणारा, तो विद्येची इच्छा करणारा आहे, त्यामुळे तो रोज काही ना काही अभ्यास करतो. त्याप्रमाणे एखादा भक्त असेल तर भगवत प्राप्तीसाठी आम्ही काहीतरी आज केलं आहे का? काही नाही केलं, दिवस वाया गेला. असे दिवस कैक वाया जातात आणि आयुष्याच्या शेवटी असं वाटते एवढं मोठं परमेश्वराने आम्हाला आयुष्य दिलं होतं पण आम्ही त्याचा काही उपयोग केला नाही. रत्न हातात यावं आणि आपण तो दगड म्हणून फेकून द्यावा, सोनं हातात यावं आणि सोन पितळ म्हणून फेकून द्यावं, लाकूड हातात यावं बाबूळ म्हणून फेकून द्यावं, ते चंदन असावं. आम्हाला ते कळलं पाहिजे. तसं आमचा देह हा चंदनाचा आहे. चंदन जसं घासल्यानंतर त्यातून सुगंध बाहेर पडतो, त्याप्रमाणे आमचा नरदेह जो आहे तो प्रयत्नाने हळूहळू प्रगतीपथाला लागतो, त्याचं जीवन धन्य होते. म्हणून दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित द्यावे, गुणश्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. कारण मरण हे तर चुकणार नाही, मरण हा तो चुकेना, मरण चुकणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात मरणाचे स्मरण असावे. ते मरणाचं स्मरण जर तुमच्याजवळ नसेल तर त्याला आपल्याजवळ भरपूर पडलेला आहे, काय काळजी करायचं काम आहे. ज्यांच्याकडे पैसे कमी असतात त्यांना कधी कमी पैसे पडत नाही, ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतात त्यांना कधी उरत नाही. का उरत नाही? त्यांना त्याचं गणितच त्यांनी बसवलं आहे ना. तसं आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे, आम्हाला भरपूर आहे, आम्हाला काही कमी नाही आहे असं म्हणून मनुष्य व्यसनामध्ये विषयामध्ये तो इतका लिप्त होऊन जातो की त्याला आपल्या आयुष्याची फिकरच राहत नाही. पण जेव्हा त्याचे डोळे उघडतात तेव्हा त्याला पश्चाताप केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नसतो. मरत असताना माणसाच्या मनामध्ये माझं आयुष्य फुकट गेलं असं जर वाटलं असेल तर असं समजावं आमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा आम्ही अपराध केलेला आहे. काहीतरी करा की जेणेकरून आमचं जीवन धन्य होईल. मरावे परी कीर्ती रूपे उरावे या शब्दामध्ये आम्ही काहीतरी केलं पाहिजे असा अर्थ आहे. माझ्यासाठी मी केलं पाहिजे आणि मी सोडून इतरांसाठी काही केलं पाहिजे. परोपकार आहे, पुण्य आहे, परोपकारासाठी काही केलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात याचा आयुष्य नाश करू नका. हे आपले आपण केले, आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडविले, देखत देखता श्रीराम. वाईट संगती आम्हाला काय करते हो? वाईट संगती माणसाला विषयाकडे घेऊन जाते. विषय पंच ज्ञानेंद्रियांना आवडणाऱ्या गोष्टी त्या पुरवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये लिप्त होण्यासाठी तो मनुष्य त्या इंद्रियांचे चोचले पुरवत राहतो आणि ते मनात येते आणि तसं सपोर्टिंग काहीतरी त्याला आजूबाजूला वातावरण निर्माण होते आणि मनुष्य बिघडून जातो. म्हणून मी माझ्या मनावर विजय मिळवला पाहिजे. माणसाला सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात ठेवता येतात, मन माणसाला ताब्यात ठेवता येत नाही. ज्यांनी मनावर विजय मिळवला त्यांनी सगळं काही मिळवलं. आमच्या सगळ्या इंद्रियांचा राजा म्हणजे मन आहे. त्याला भटकू देऊ नका, त्याला आपल्या ताब्यात ठेवा. एकदा मनाला ताब्यात ठेवलं की इंद्रिय काहीच करू शकणार नाही, कारण इंद्रियांचा जो मुळात सामर्थ्यच नाही. राजा मन असल्यामुळे इंद्रिय हे सगळे त्याचे सैनिक आहेत, ते त्याचे प्रधान आहेत, बाकी त्यांचे वर्कर आहेत. त्यामुळे इंद्रिय राजा सांगेल तसं करतात.
प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना वशिष्ठांनी सांगितलं होतं, मन कृतम कृतम रामम न शरीरम कृतम कृतम येनैव आलिंगता कांता तेनैव आलिंगता सुता. शरीर काही करतच नाही, मुळात जे करते ते सगळं मन करते. संत कबीर म्हणतात, राम राम तो हर कोई कहे ठक ठाकुर और चोर. किंवा कबीर म्हणतात, राम नाम तो हर कोई कहे दशरथ कहे ना कोय. एक बार दशरथ कहे तो कोटी यज्ञ फल होय. इथे दशरथ या शब्दाचा अर्थ शरीराला रथ म्हटलेला आहे, दश इंद्रियांचा रथ, आणि त्याला चालवणारं हे मन. त्या मनाला एकदा ताब्यात ठेवलं, तसं लगाम आमच्या हातात ठेवल्यानंतर घोडे कुठे जात नसतात, तसं आपल्या शरीराला चालवणारे हे मन लगामाप्रमाणे आम्ही आमच्या ताब्यात ठेवावं, त्या बुद्धीच्या त्या आवाक्यात ठेवावं, विवेकाने त्याला आवर घालावा, म्हणजे जीवनामध्ये कशाची अडचण येत नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की तुम्ही काही गोष्टी स्वतःला लावून घ्या, ती सवयी, आळस सोडा. माणसाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी त्रासदायक आहे, त्यातला सगळ्यात मोठा शत्रू माणसाचा आळस आहे. समर्थांनी 2-3 ठिकाणी उल्लेख केलाय त्याचा. त्या आळसाचा चांगला समाचार समर्थांनी घेतलेला आहे. आलस्य ही मनुष्याणाम शरीरस्थो महारिपू. आळस हा सगळ्यात मोठा शत्रू माणसाचा आहे. त्या आळसाने ज्या गोष्टी मला प्राप्त करता सहज येऊ शकत होत्या त्या करता आल्याने हे नंतर लक्षात येते. मी आज दिवसभर झोपून राहिलेलो आहे, दिवसभरात काहीच केलं नाही, पण थोडा जरी अभ्यास केला असता मी तर चांगल्या गोष्टी मला कळल्या असत्या, हे झोपताना लक्षात येते, पण त्यावेळेस दिवस निघून गेलेला असतो. म्हणून आपण त्या बाबतीत जागं झालं पाहिजे. आळस उदास नागविले. आळसाने माणसाला दैन्यवाणी करून टाकलंय. वाईट संगतीने बुडविले देखत देखता. एक तर आळशी आहे, दुसऱ्या बरोबर असंगती आहे आणि अविवेक आहे. या 3 मुळे माणसाचा पूर्ण सत्यानाश होतो. मग आळस सोडावा, दुर्जन संगती सोडावी आणि अविवेक सोडावा. म्हणून समर्थ म्हणतात, मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला गाला, काम चांडाळा उठविला तरुणपणी श्रीराम. शेवटी इंद्रियाकडे आम्ही जर विचार केला तर बालपणातून आम्ही जसं तरुणपणात प्रवेश करतो तर ते इंद्रिय जास्त चंचल होतात. त्या इंद्रियांना ताब्यात ठेवणं कठीण जाते. म्हणून लहान मुलं चांगले असतात, जरा तरुणाकडे झुकायला लागले, तरुणाकडे आले की ते बिघडायला लागतात. म्हणून आपण आपल्या मनाला वयाच्या 30व्या वर्षीपर्यंत जर आम्ही ताब्यात ठेवू शकलो, वय वर्ष 18 ते 30, तर जीवनामध्ये आपल्याला काही कमी पडणार नाही. पण 18 ते 30 हा एवढा मोठा कालखंड आहे की त्या कालखंडामध्ये जर आपल्याकडनं पाऊल चुकीचं पडलं तर माणसाचं आयुष्य नाश होऊन जाते. म्हणून समर्थ म्हणतात आहे, काम चांडाळा उठविला तरुणपणी. म्हणून अशा गोष्टी टाळल्या पाहिजे. मूर्ख, आळसी आणि तरुणा सर्वाविषयी दैन्यवाणा, काही मिळेना कोणा काय म्हणावे श्रीराम. समर्थ म्हणतात, मूर्ख आहे, आळशी आहे आणि विषयाविषयी तो दैन्यवाणा झालेला असा तरुण आहे. तो विषयाचा गुलाम झालेला आहे. किती गुलाम होतात माहितीये का? त्या विषयांना, त्या इंद्रियांकडे इतकं गुलाम करून टाकलाय त्या इंद्रिया की त्याच्या मनात आलं की त्यांना उठावंच लागते, त्यांना ती गोष्ट करावीच लागते, तिच्याशिवाय ते झोपूच शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, काही मिळेना, जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम होणं काहीच नाही, अंतर्यामी श्रीराम. म्हणून माणसाच्या अंतःकरणामध्ये उत्तम गुणांचा आम्ही उपासक झालं पाहिजे. जे जे पाहिजे ते ते नाही. आता सामान्यतः आपल्याला अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहे माणसाच्या. याच्यानंतर प्रगती आहे.
अन्न पाहिजे, दिवसभरातून सकाळी 2 पोळ्या, संध्याकाळी 2 पोळ्या, जे काही तुमचा आहार असेल तेवढा आम्हाला पाहिजे. वस्त्र, अंगभर वस्त्र पाहिजे आहे. आणि निवारा म्हणजे राहण्यासाठी घर पाहिजे. या 3 गोष्टी सुद्धा ज्याला प्राप्त होत नाही त्याला दैन्यवाणा म्हणावं, नाही तर काय. आणि ते का निर्माण होतात आहे? समर्थ जे जे पाहिजे ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, इतर गोष्टी तर नाहीत, पण सामान्यतः या मूलभूत गरजा सुद्धा त्या पूर्ण होत नाही. उत्तम गुण काहीच नाही, अंतर्यामी. समर्थ फार परखड संत होते, बोलण्यामध्ये अजिबात कचरत नव्हते. कारण समोरच्याचा उद्धार हे एकमेव त्यांचं लक्ष होतं. म्हणून समर्थांना अवगुण दरिद्र प्राप्ती यदर्थी संशय नाही. दारिद्र्य माझ्याकडे आहे तर त्याचं उत्तर समर्थ देतात, त्याचं उत्तर आहे अवगुण. तुम्ही गुणवंत व्हा, मग तुम्ही संपन्न होणार. संपत्ती ही गुणांच्या मागे येते. पहिले सरस्वती असली पाहिजे, मग आपोआप लक्ष्मी तिच्या मागे येते. आता सरस्वती म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानाच्या माध्यमातून पैसा मिळणं सोपं आहे ना. सद्विद्या यदि का चिंता. चांगलं जर ज्ञान आम्हाला प्राप्त असेल तर पोट भरू शकणार नाही अशी कधी अवस्था होईल का? योगक्षेमम वहाम्यहम, तो भगवंत योगक्षेम आमचा चालवतोय, सत्य आहे. पण आम्ही काही प्रयत्नच करायचा नाही का? मुंगीला साखर सुद्धा भगवंत देतो, मान्य करू आपण. पण मुंगी प्रयत्न करत नाही का? ती झोपून राहते का? ती बसून राहते का? नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आमच्या प्रयत्नावर अवलंबून आहे. म्हणून प्रयत्नाला परमेश्वर समर्थ म्हणतात. प्रयत्न अंती परमेश्वर. श्री समर्थांनी जे जे पाहिजे ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही, अंतर्यामी. बोलता येना, बैसता येना, प्रसंग काही कळेना, शरीर मन हे वळेना, अभ्यासाकडे. आज आम्ही विद्यार्थी पाहतो, अभ्यासाच्या नावाने बोंब आहे. सुविधा सगळ्या हवी आहे. ट्युशन पाहिजे, पुस्तकं पाहिजे, चांगली शाळा पाहिजे, जायला गाडी पाहिजे, खिशात पैसे पाहिजे, अँड्रॉइड मोबाईल पाहिजे. परंतु अभ्यासाचा जर विचार केला तर अजिबात अभ्यासाचं कारण नाही. कारण इथे अति सुविधा आणि अति सोय ही सुद्धा विद्यार्थ्याला अभ्यासापासून ती परावृत्त करते. भूक लागली की मनुष्य जशी अन्नाची त्याला गरज असते तर अन्नासाठी तो तळमळत असतो आणि अन्नाचा तो शोध घेतो, त्याप्रमाणे ज्ञानाची भूक लागली तर तो कुठूनही ज्ञान प्राप्त करेल. आणि ज्याला भूक नाही आहे त्याला सगळ्या त्याच्या पुढ्यात आणून जरी दिलं तरी तो फेकून देईल, खाणार नाही. म्हणून ज्ञानाची भूक लागण्यासाठी, ती तळमळ लागण्यासाठी त्याने स्वतःहून तयार झालं पाहिजे. ते घातलेलं पाणी नाही जमणार. जसं गंगा ही घातलेल्या पाण्याने वाहिल्या जात नसते, घातल्या पाण्याने गंगा वाहत नाही, तर ते अंतरी निर्माण झालं पाहिजे, स्फूर्ती इथून निर्माण झाली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, अभ्यासाकडे मन वळेना. काय करणार आहे? सगळ्या गोष्टी मिळतात पण अभ्यास करायची इच्छा होत नाही. मग दारिद्र्य प्राप्त होते आणि मग दारिद्र्य मिळाल्यानंतर मला काय, माझ्या नशिबातच नव्हतं असं म्हणून आपण डोक्यावर हात मारतो. समर्थ म्हणतात तो करंटा मनुष्य आहे. मी ठरवलं पाहिजे की मला प्राप्तीसाठी मी काय केलं पाहिजे, इतरांनी शिकून फायदा नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे श्रीराम. धड लिहिता येत नाही, वाचता येत नाही, कुठल्या गोष्टी सांगता येत नाही, शिस्त आयुष्यात नाही, अभ्यास नाही, सगळं आयुष्य असं आळसात निघून गेलेलं आहे. आपण काहीच येईना, आपल्याला स्वतःला काहीच येत नाही आणि शिकवले तेही मानेना. आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. असा जो मनुष्य आहे तो मनुष्य कसा असतो?
आपल्याला काही येतच नाही हे त्याला माहीत असते, पण कोणी शिकवण्याचा प्रयत्न केला तर मला सगळं काही येते अशा आविर्भावात राहून तो दुसऱ्याकडे शिकायला सुद्धा तयार नसतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे तो कसा आहे, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. सज्जनांना आपण दोष देतो आहे असा तो वेडा मनुष्य आहे. अंतरी एक बाहेरी एक, आतमध्ये एक आहे बाहेर एक आहे. ऐसा जयाचा विवेक परलोकाचे सार्थक कैचे गडे श्रीराम. ज्याचं अंतर शुद्ध नाही, मन शुद्ध नाही आहे, अंतर एक आहे बाहेर एक आहे, दोन्हीकडे तो आपापल्या स्वतःला फसवतो आहे. समर्थ म्हणतात अशा माणसाला इहलोकच जर त्याला चांगला प्राप्त होऊ शकत नाही, इहलोकीच जर सुख मिळू शकणार नाही, परलोकाच्या गोष्टी तर खूप दूरच्या आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आहे असा जो मनुष्य आहे अविवेकी, त्या माणसाला परलोक कधी साधता येणार नाही. अंतरी एक बाहेरी एक, ऐसा जयाचा विवेक परलोकाचे सार्थक. प्रश्न विचारलाय कैसे घडे, कसं शक्य आहे ते परलोक प्राप्त होणं. म्हणून परलोक प्राप्त व्हावा, इहलोक धन्य व्हावा असं जर वाटत असेल, कीर्ती आमची अमर राहावी असं वाटत असेल, तर आम्ही आमच्या आयुष्याचा विचार केला पाहिजे आणि मी माझा केला पाहिजे. मी माझ्या जीवनाचा शिल्पकार झालं पाहिजे. राहिला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेला परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.